हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि आजचा व्हिडिओ आहे मिंत्राचा. मी मिंत्रावरून काही ड्रेसेस मागवलेले आहेत आणि आज मी त्याच्यावरच तुमच्यासोबत व्हिडिओ जो आहे शेअर करणार आहे. म्हणजे पूर्ण जो असा ड्रेसचा सेट असतो ना, दुपट्टा वगैरे, असे 3 मी ड्रेस मागवलेले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मिंत्रावरून 2 साड्या मागवल्या होत्या, तुमच्यासोबत शेअर केल्या आणि ते इतक्या छान होत्या म्हणून मी हे 3 ड्रेस मागवलेले आहेत. आणि तिघंही खूप छान आहेत, मस्त आहेत आणि जास्त महाग पण नाही, रिझनेबल प्राईसमध्ये आहेत असं मला वाटतं. आणि असं वाटतंय की या तिघांनाही जे आहे ठेवून घ्यावं, इतके छान आहेत. तर चला मग आता एक एक करून जे आहे यांना बघूयात आणि कसे आहेत मी तुम्हाला सगळं सांगते. आणि मी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे पूर्णपणे समजेल की घालून वगैरे कसा दिसतो असं. आणि मी एक्सायटेड आहे ॲक्च्युली, कारण मिंत्रावरून मी पहिल्यांदा साड्यांची शॉपिंग केली होती आणि त्यानंतर माझी ही दुसरी शॉपिंग आहे की मी काहीतरी त्याच्यावरून मागवलं. मला नेहमी वाटायचं की महाग असतं, त्यापेक्षा मिशो वगैरे बरं, पण खरंच मग त्यांची क्वालिटीही तेवढी चांगली असते असं मला जे आहे ते आता रिअलाईज झालेलं आहे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे चांगले चांगले ब्रँड्स तिथे मिळतात. तर पहिला आहे हा रेड कलरचा. सो याचा पूर्ण जे आहे, आणि तिघंही ड्रेस जे आहेत ना ते स्लीवलेस आहेत, म्हणजे तिघांनाही स्लीव्ज नाही आहे आणि आतमध्येही तुम्हाला मिळणार नाही की तुम्ही नंतर लावून घेऊ शकतात. पण खूपच बारीक असं ह्या ड्रेसचं पर्टिक्युलर अशी खूपच बारीक अशी स्लीव्ज नाही आहे, व्यवस्थित आहे. आणि त्यावर जे आहे त्यांनी गोल्डन कलरची प्रिंट जी आहे ती केलेली आहे. पॅन्ट पण आहे ना ती पण खूप सॉफ्ट आहे. आणि पर्टिक्युलर ह्या ड्रेसची गोष्ट करायची म्हणली ना तर कापड पण खूपच मस्त सॉफ्ट आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे म्हणायचं म्हणलं तर. आणि ओढणी तर एवढी छान आहे ना, म्हणजे तुम्ही ड्रेस वेअर केल्यानंतर तुम्ही ओढणी घेतली की मग त्याचा पूर्ण ड्रेसचा लुकच चेंज होऊन जातो, इतकी छान ओढणी आहे. आणि मला असं वाटतं की ज्या ड्रेसवर ओढणी आहे ना ती ओढणी थोडी युनिक असली ना की मग त्या ड्रेसचा पूर्ण लुक जो असतो तो चेंज होऊन जातो. कापड म्हणायचं म्हटलं ना तर खरंच या ड्रेसचं कापड खूप छान आहे. यावर्षी त्यांनी जी गोल्डन कलरची प्रिंट जी केली आहे ना ती मला असं वाटतं आहे की म्हणजे त्यांनी स्ट्रॉंग अशी स्टिक केलेली आहे, तर ती निघणार वगैरे नाही वॉश वगैरे करून. सो छान आहे. आणि ते थोडं गोटापट्टी काय म्हणतात ना, असं त्यांनी नेकवर थोडं जे आहे ना, म्हणजे चेस्टच्या थोडं वर आणि नेकच्या खाली असं त्यांनी एक जे आहे तिथे एक लाईन त्यांनी क्रिएट केली आणि खूप छान वाटतं. ओढणीवर पण थोडं थोडं त्यांनी जे आहे ते असं काम केलेलं आहे. आणि ओव्हरऑल ड्रेस खूपच छान आहे आणि पॅन्ट खूप जास्त कम्फर्टेबल आहे. बाय द वे मी माझ्यासाठी जे आहे ना हे ड्रेस सगळे स्मॉल साईजमध्ये मागवते, म्हणजे मी एक्स्ट्रा स्मॉल जरी मागवलं ना तरी मला म्हणजे काही त्यांना अजिबात अल्टर करण्याची गरज पडणार नाही. पण मी स्मॉल मागवते जेणेकरून थोडंसं अल्टर केल्यानंतर कधी म्हणजे बॉडी वाढलीच, थोडी वेट वाढलं तर मग बरं पडतं, नाही तर मग ड्रेस पूर्ण वेस्टेज जातं, म्हणून मी स्मॉल मागवते. सो बघा ही अशा पद्धतीने जे आहे नेकवरची ही डिझाईन तुम्हाला अशी दिसणार आहे. आता मी तुम्हाला घालून दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. चांगल्यात चांगलं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे, पण कॅमेरामॅन पिया होती, सो तिला जमलं, तिने तेवढं जे आहे ते शूट केलेले आहे. चला तुम्ही पुढचा काही भाग आहे तो आता कसा दिसतो हा ड्रेस ते तुम्ही बघा. आता दाखवलेला आणि यापुढे मी जे काही आता तुम्हाला ड्रेसेस दाखवणार आहे या सगळ्यांची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. व्यवस्थित रेड कलरचा ड्रेस, पिंक कलरचा ड्रेस आणि पर्पल कलर हे जे आहे ना अशा पद्धतीने मी खाली सगळं तुम्हाला लिहून व्यवस्थित त्यांची लिंक देते. आता जाऊन तुम्ही जे आहे तिथून बाय करू शकतात. सो चला आता मी तुम्हाला दाखवते माझा नेक्स्ट ड्रेस. आणि हे जे मी 2 मागवलेत ना ते दोघं काय, मी तिघंही ह्या हिशोबाने मागवले, कारण आता काय ना की फेस्टिवल तर आता जवळपास संपलेत, पण आता लग्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि लग्नाला जायचं म्हणल्यावर काय घालून जायचं. साडी घालणं तर अतिउत्तम, पण बऱ्याच वेळा आपण विचार करतो की जाताना काहीतरी कम्फर्टेबल घालून जाऊया. हळदीच्या पहिली जी सकाळ असते तेव्हा काहीतरी कम्फर्टेबल घालूया, तर तसे त्यामध्ये हे ड्रेस तुम्ही वेअर करू शकतात. त्यातल्या त्यात काही पूजा आहे किंवा मग आपले गणपती वगैरे, आणि सण तर आपले संपतच नाही, तिथे घालू शकतात, बर्थडे पार्टीमध्ये घालू शकतात आणि बऱ्याच ठिकाणी सांगते हळूहळू तुम्हाला. तर बघा हा जो आहे ना आता थोडा जो फ्लोरल अशी प्रिंट असते ना तशी यावरती दिलेली आहे. आणि पिंकमध्ये आहे, जो राणी पिंक आपण ज्याला म्हणतो ना तसा हा कलर आहे. आणि त्यावरचे जे फुलं आहेत ना ते थोडे लाईट कलरचे आहे. त्यावरही गोटापट्टी वगैरे वर्क केला आहे, तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेलच मी. आणि एक वेगळ्या पॅटर्नमध्ये जी आहे ती अशी याची पॅन्ट आहे. आणि याचाही कापड खूप सॉफ्ट आहे आणि खूपच मस्त आहे, म्हणजे एकदम कम्फर्टेबल तुम्ही म्हणू शकतात त्याला. कुठे जायचं आहे तर अगदी तुम्ही इझिली वेअर करून जाऊ शकतात. तर स्लीव्जवर आणि नेकवर
बॉडीवर जे आहे ते असं गोटापट्टीचं त्यांचं जे आहे त्यांनी वर्क केलेलं आहे आणि खूपच मस्त आहे. ओढणी जी आहे ना ते याला मिळती जुळती त्यांनी तोच कापड जो आहे तो चौकोनी असा त्यांनी लावलेला आहे आणि ओव्हरऑल ड्रेस खूपच मस्त आहे, सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे आणि 1250 रुपयामध्ये हा ड्रेस जो आहे तो पूर्ण मला मिळालेला आहे. तुमच्याकडे जर बँकचं कुठलं कार्ड वगैरे असतं मिंत्रावर बऱ्याच वेळा तर भरपूर 200-300 रुपयांनी त्यांची ऑफर असते प्रत्येक ड्रेसवर. तर तुमच्याकडे तसं कार्ड असलं तर तुम्ही अजून सेव्हिंग करून घेऊ शकतात. आणि त्यानंतर जे आहे आता चला मी तुम्हाला घालून दाखवते. तर बघा असा जो आहे हा ड्रेस आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की याला स्लीव्ज नाही आहेत, याला पण नाही आहे. आधी जो दाखवला त्यालाही नाही आणि नंतर जो दाखवेल ना त्यालाही स्लीव्ज नाही आहे. पण ओढणीवाला असा ड्रेस असला ना आणि ओढणी थोडी छान असली ना की मग खूप छान वाटतं आणि लेंथ पण खूप छान आहे. ह्या ओढणीची पण म्हणजे तिघही ड्रेसची लेंथ जी आहे ना ती खूपच छान आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मग तुम्ही हवं तसं घेऊ शकतात. सो मला तरी हा ड्रेस असा दिसतोय. तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंटमधून नक्की सांगा. पर्टिक्युलर या तिघी ड्रेसमधून ना मला सगळ्यात जास्त कुठला ड्रेस आवडला असेल ना तर जो मी आता तुम्हाला दाखवणार आहे ना तर तो आहे. इतका आवडला आहे मला, इतका आवडला आहे की काय सांगू. आणि म्हणजे मी काय झालं ना ट्रॅजेडी माझ्यासोबत अशी झाली की मी हा ड्रेस चुकून माहीत नाही मला कसं काय आणि मी लार्ज साईजमध्ये याला मागवला. पण तरीही घालून मला इतका सुंदर दिसत होता. म्हटलं काहीही झालं मी याला रिप्लेस करते आणि माझ्या जे आहे स्मॉल साईजमध्ये याला मागवते. आणि महत्त्वाचं म्हणजे याची प्राईस पण या दोघंही ड्रेसपेक्षा कमी आहे. याची प्राईस आहे 839 रुपये आणि इतका छान आहे ना म्हणजे थोडा असा खादी ज्याला म्हणू शकतो, कॉटन ज्याला आपण म्हणू शकतो ना तसा हा कापड आहे आणि दिसायला इतका छान दिसतो. आणि आता सध्या बघा अशी व्ही नेकमध्ये जी फॅशन चालली आहे ना बऱ्याच वेळा आम्ही बघत असते तर बरेच म्हणजे आता असेच जास्त ड्रेस चाललेले आहेत आणि खूपच मस्त आहे म्हणजे आणि खूपच छान दिसतो. आणि माझ्याकडे ना म्हणजे पर्पल कलरचा ड्रेस पण नाही आहे आणि साडी पण नाही आतापर्यंत. सो पर्पल माझ्यासाठी जे आहे फर्स्ट टाईम जे आहे ते मी घेतलेलं आहे आणि खूपच छान मला हा एक्सपिरियन्स आला की माझ्यावर पर्पल खूप छान दिसतो. आणि एक आपल्याला हौस असते की आपल्याकडे प्रत्येक कलरचे जे आहे साडी असो किंवा ड्रेस असला पाहिजे. सो माझ्याकडे पर्पल कलर जो आहे तो आता इन्क्लूड झालेला आहे आणि खूप मस्त आहे, सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे. आता मी तुम्हाला जवळून जो आहे तो याचा कापड दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि जसा कलर तुम्हाला व्हिडिओत दिसतोय ना सेम टू सेम तसाच याचा कलर आहे. सगळे ड्रेसचा जवळजवळ सेम टू सेम कलर आहे. सो अशा पद्धतीने जे आहे याची व्ही नेक आहे. खूप जास्त डीप नाही आहे, मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण थोडी व्ही असल्यावर थोडीशी डीप तर असतेच. आणि त्यावर त्यांनी हे जे आहे कसलं वर्क असतं आय डोंट नो, पण त्यांनी ते वर्क जे आहे ते त्यावर केलेलं आहे. पॅन्ट आणि जो म्हणजे टॉप आहे त्या दोघांचाही कापड अगदी सेम आहे. पॅटर्न त्यावर जी डिझाईन आहे ती बिलकुल स्ट्रीपवाली जी आहे ती सेम आहे. ओढणी फक्त दुसऱ्या कापडाची आहे आणि ओढणी ही ड्रेसवर खूप छान दिसते. हे पहा जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप जास्त डीप नाही आहे. ॲक्च्युली हा आता लार्ज आहे त्यामुळे मला थोडा याचा गळा जो आहे तो मोठा आहे. जर मी याला माझ्या परफेक्ट साईजमध्ये मागवलं तर व्यवस्थित राहील, खूप जास्त डीप राहणार नाही. आणि थोडं याच्यामध्ये फिटिंगचा तुम्हाला दिसताना थोडा इश्यू येऊ शकतो. मी ट्राय केलं आहे मागे, मी चिमटा वगैरे लावला आहे कमरेच्या मागे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. आणि खूपच छान आहे आणि घालून तुम्ही बघू शकतात किती छान दिसतो हा. आणि मला खूपच जास्त आवडला आहे म्हणजे तुम्ही माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर याला बघणारच आहात. सो मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की हा ड्रेस तुम्ही नक्की ट्राय करा, नक्कीच मागवा. आणि ते पण अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. मला असं वाटतं की 850 रुपये म्हणजे 839 रुपये काही महाग नाही एवढा. तुम्ही नक्कीच घेऊ शकतात आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे याला तुम्ही वेअर करून जाऊ शकतात. पूजा, पार्टी आणि तुम्ही मंदिरात जायचं आहे, कुठे फिरायला जायचं आहे तर नक्कीच याला घालून जाऊ शकतात. या तिघही ड्रेसमधून पर्टिक्युलर तुम्हाला कुठला जास्त आवडला ना मला हे कमेंटमधून सांगायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट की तुम्हाला म्हणजे असले जे हॉल आहेत, आता मिंत्राचंही मी स्टार्ट केलं आहे, मीशोचे देत असते, मिंत्राचंही स्टार्ट केले, तर अजून मिंत्रावरचे तुम्हाला कुठले असे जे आहेत कुर्तीज किंवा साडीज अजून हॉल पाहिजे असतील ते मला कमेंटमधून सांगा. म्हणजे एक नवीन उत्साह येतो आणि गोष्टी ऑर्डर करण्याची हिंमत येते आणि तुमच्यापर्यंत जे आहे एक म्हणजे हॉनेस्ट रिव्ह्यू शेअर जे आहेत ते माझे केले जातात. सो मला कमेंटमधून सांगा म्हणजे मला आयडिया येईल की नेक्स्ट व्लॉग मी कसला करू. सो हे तिघही जे ड्रेस आहेत ते खरंच खूप छान आहेत आणि तिघांमधून एकही रिटर्न द्यावा असं मला वाटत नाही आहे. यातून मी 2 तरी हमखास ठेवणार आहे. आणि कसा वाटला ना मला आजचा हा व्लॉग पर्टिक्युलर मला नक्की कमेंटमधून सांगा. आणि हो,
मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे सांगितलं ना 2 साड्या, तर त्यांचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि त्याही खूप छान आहेत आणि तुम्हाला वेअर करून तर मी दाखवल्याच आहेत. तर चला मग आता मी ह्या सगळ्या छान-छान ड्रेससोबत माझा व्लॉग इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला की हा सगळा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला ना व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, छान असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.